शेती करायची बंद केली तर मग तुम्ही खाणार काय? हा प्रश्न आम्ही जर तुम्हाला विचारला तर तो योग्य आहे, लक्षात ठेवा. पण शेती करायची तुम्ही बंद केली तर मग तुम्ही खाणार काय, हा प्रश्न तुम्हाला विचारायचा नैतिक अधिकार नाही, लक्षात ठेवा. मी कोणाबद्दल बोलतोय, कोणाला सांगतोय, कोणाला उद्देशून बोलतोय तो तुम्ही डोक्यात घ्या बरं का. हा मी व्हिडिओ खरं तर करणार नव्हतो. वावरीत पावरवर एक उद्विग्न भावनेने केलेला तो माझा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये नकारात्मक मानसिकता कुठलीच नाही. आणि जरी शेतकरी काही सांगत असेल आणि तुम्हाला ते नकारात्मक वाटत असेल तर ते नकारात्मक नाही, त्याचं दुःख आहे. आणि त्या दुःखाला म्हणजे वास्तव दुःख आहे, ते काय आभासी दुःख नाही मनात उगाच तयार केलेलं. तर एकानं मला कमेंट दिली बरं का, इथं आपण एक व्हिडिओ केला होता की शत्रूला सुद्धा सल्ला देऊ नका शेती करण्याचा. आणि खाली कमेंट आली मग शेती करायची नाही मग खाणार काय, दोनच शब्दात कमेंट आली, खाणार काय. तू विचारणारा कोण रे? आणि आम्ही शेती करायची का नाही आम्ही ठरवणार ना. आम्ही शेती विकली तरी तुमचा प्रश्न, खाणार काय. आम्ही शेती सोडून देणार असं म्हटलं तरी तुमचा प्रश्न, खाणार काय. आम्ही शेतातलं एखादं पीक काढून टाकलं, परवडत नाही, दुसरं पीक लावायचं म्हटलं तर तुमचा प्रश्न, खाणार काय. माझा तुम्हाला एक खडा सवाल आहे, खाणार काय तुम्ही आम्हाला विचारताय. शिक्षकाची नोकरी करतोय, तो काही शेती करत नाही, तो खातो काय हो? वकील जो कोर्टात जाऊन त्याची वकिली करतोय, तो शेती करत नाही, तो खातो काय? तो अंबानी तिकडं, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला हे सगळे कुणीच शेती करत नाही त्यांच्या घरात, ते खातात काय? हे मंत्री संत्री सगळे कुणीच शेती करत नाही, मग ते खातात काय? ते अन्न खातात आणि आम्ही माती खातो, असं आहे का? तुम्हाला एक साधं कळलं पाहिजे बाबा, आम्ही शेती करायची नाही म्हटलं तर खाणार काय? आम्ही काय मक्ता घेतलाय का तुम्हाला जगवायचा? आम्ही काय ठेका घेतलाय तुम्हाला जगवायचा? ठरवलं तर शेतकऱ्याने 1 एकरात त्याचं ते जगू शकतो. ज्या दिवशी शेतकरी स्वार्थी होईल ना, स्वार्थीपणाची भावना त्याच्या डोक्यात येईल ना, तुम्ही उपाशी मारणार आहे. आमची काळजी तुम्ही सोडून द्या. बाकीचे काही जगत नाहीत का शेतीशिवाय? मग आम्ही शेती बंद केल्यावर आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये का काढण्याचा प्रयत्न करताय? खाणार काय? आमच्या शेतामध्ये साधं तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवताय, ते केमिकल फवारणी करू नका, सेंद्रिय शेती केली पाहिजे, प्रचंड हे वाईट आहे, याच्यातनं रोग निर्माण होतात. अरे बाबा, तू कर ना सेंद्रिय शेती, मग तू कशाला आम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागला? झाली पाहिजे, आम्हाला मान्य आहे ते, पण आम्ही फक्त पोट तुमची भरायची ना आमची भरायची एवढा आहे का? पूर्वीसारखी काही वस्तू विनिमय पद्धत आहे का? तुम्हाला तांदूळ दिला की मला तुम्ही गहू द्यायचं, मी तुम्हाला गहू दिला की तुम्ही मला दूध द्यायचं? नाही ना, ती संपली सिस्टीम. मग आता बाजारामध्ये गेल्यानंतर मला एखादी गोष्ट जर खरेदी करायची असेल तर 4 पैसे खिशात पाहिजेत का नाही? मग शेतीमध्ये मला किमान एवढं तरी उत्पन्न मिळालं पाहिजे की 4 धान्याची पोती माझ्या घरात पडल्यानंतर वर्षभर किमान मला पुरेल एवढा तरी पैसा अडका माझ्याकडे असायला पाहिजे का नाही? घरातले 4 कार्यक्रम पार पडतील, कोणाचा आजार पण निघेल घरातलं, एवढा तरी पैसा असायला पाहिजे का नाही? तेवढा सुद्धा जर माझ्या खिशामध्ये जर गिन्ना असणार नसेल तर मग मी शेती सोडायचा समजा विचार करत असेल त्या उद्विग्न भावनेतून, तर तुम्ही असा सवाल कसा करताय, खाणार काय? आणि खाणार काय आम्हाला विचारण्यापेक्षा आमच्या शेतीमालाला हमी भाव कसा मिळेल याच्यासाठी त्या सरकारला तुम्ही प्रश्न करायला पाहिजे, व्यवस्थेला करायला पाहिजे. सुलतानी संकट एका वेळे, आसमानी संकट एका वेळे, आणि तुमच्या बुडात एवढाच दम असेल ना तर आमच्यासारखं तुम्ही ना, आमची प्रॉपर्टी जशी उघड्यावर असते ना कोट्यवधी रुपयाची, तशी उघड्यावर एकदा प्रॉपर्टी ठेवून दाखवा तुम्ही. कोणाच्या दम नाही जगात. 10 रुपये माणसं पाकिटातनं बाहेर काढत नाहीत. आम्ही करोडो रुपयाची प्रॉपर्टी अशी उघड्या आबाळाखाली ठेवतो. मग आमचा कांदा असेल, नाहीतर आमची द्राक्ष बागा असेल, आमचा ऊस असेल, उघड्या आबाळाखाली, उघड्या आबाळाखाली एवढा दम आहे. 1 रुपया आमच्या जवळ नसताना, फटका संसार आमचा असताना, तरी सुद्धा आमची करोडोची प्रॉपर्टी उघड्या रानात आणि उघड्या आबाळाखाली हाय अशी आहे. हो, काळजी करत नाही, फिकीर करत नाही, आम्ही निवांत आहे. पण आम्हाला त्यातनं सुद्धा जर आमची रोजीरोटीची जर व्यवस्था होत नसेल, आयुष्यभर आमच्या पिढ्यानपिढ्या जर दारिद्र्यातच जाणार असतील, तर आणि आम्ही त्यातनं जर विचार करत असेल बाहेर पडायचा, आणि त्या उद्विग्न भावनेतनं जर मी हा व्हिडिओ केला असेल, जे शेतकरी आहेत ना त्या शेतकऱ्यांना ते पटलं, पण जे शेतकरी नाहीत त्यांना ते पटलं नाही. ते लागले मला तत्वज्ञान शिकवायला, प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांनी एवढं मिळवलं तेवढे मिळवलं. अरे आमच्या लसणाला जर दर मिळत नसेल तर तुम्ही लसूण काढा आणि कांदा लावा, हे त्याच्यावरचं उत्तर नाही. लसणाला दर कसा मिळेल हे सांगा ना. आम्ही बोलतोय हमी भावाचं, आणि तुम्ही सांगताय शेती टिकवून ठेवा, याचं नका सांगू. माझं म्हणणं हेच आहे, आणि वावरीच पॉवर चॅनेल त्याच्यासाठीच आहे की वावरामध्येच खरी पॉवर आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. वावरातली पॉवर शेतकऱ्यांनाही कळते, पण इथल्या निगरगट्ट झालेल्या व्यवस्थेला कळत नाही. आणि मध्यमवर्गीय ती कमेंट त्यांचीच आहे बरं का, मला तर असं वाटतं.
शहाणे व्हा ना जरा आणि व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा जरा. मध्येच कुठे कमेंट करत जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा आणि मग तुम्ही कमेंट करत जावा. मी काल परवाच्या त्या एका व्हिडिओमध्ये इंद्रजित भालेरावांची कविता सांगितली तुम्हाला की शेतामध्ये माझे खोप, तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप. तर ते शेतातलं जे वर्णन आहे इंद्रजित भालेरावांनी मांडलेलं, प्रत्येक शेतीबद्दल लिहिणारा कवी हा एवढं नकारात्मकच का लिहितो सांगा, एवढं दुःखी का लिहितो? कारण दुःखच आहे तिथं. तर तिथं दुःखच आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणतात हसत जगा, हसत जगा, पण दारिद्र्याला दुःख सोडायला तयार होत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मला वाटतं बारकाईनं विचार करा. अशी एक कमेंट देताय ना, किती एखाद्या शेतकऱ्याच्या जिव्हारी लागेल याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. हे व्यक्तिगत मी नाही घेतलेलं आणि माझ्या अंगाला काही भोकं पडणार नाही तुमच्या एका कमेंटनं. पण तुम्हाला एक साधं सांगतोय की शेतकऱ्यांच्या संदर्भानं एक कमेंट करत असताना ना, फक्त एक 2 दिवस आमच्या कधीतरी जनावरांच्या गोठ्यात या, एक 2 दिवस काढा. फक्त आमच्या उन्हाळ्याच्या दिवसात सडी याचायला या, 2 दिवस फक्त काढा. आणि तुम्ही भर पावसात आमच्या ज्यावेळी द्राक्ष बागा अशा पाण्याखाली असतात आणि त्यावेळी शेतकरी गुडघाभर पाण्यात औषध फवारणी करत असतो, त्यावेळी तिथं या आणि मग तिथनं बाहेर पडायचं आणि ती 2 शब्दांची कमेंट करायची. टाईप करायला सुद्धा तुमचा हात त्या ठिकाणी स्थिर राहणार नाही, थरथरतील, लक्षात ठेवा. एवढा सगळा शब्द प्रपंच त्या एका कमेंटसाठी. ती कमेंट प्रातिनिधिक आहे, तो हिमनग आहे आणि ती एक कमेंट आहे. पण हीच मानसिकता समाजात बऱ्यापैकी भरून उरलेली आहे शेती आणि शेतकऱ्यांबद्दल. तर इथून पुढच्या काळात सावध व्हा आणि जरा सकारात्मक दृष्टीने आमच्याकडे बघा. वावरातली पावर सगळ्यांना कळली पाहिजे. अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुम्हाला जसा शब्द दिलाय तसा निश्चितपणाने येणार आहेत. त्या मुलाखती मी तुमच्या समोर आणणार आहेच. त्याच्या अनुषंगाने मला जर काही तांत्रिक बाबी जर तुमच्या समोर आणता आल्या, नाबार्डचं कर्ज असेल, PMEGP असेल, CMEGP असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी असतील, अनेकांना ते माहीत नाही, तर त्याच्याबद्दल मी तुमच्या समोर काही व्हिडिओ घेऊन येतोय. आणि मी एखादा कुठल्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे असं शेतकरी भावांना जर आपणाला वाटत असेल तर आपण मला कमेंट थ्रू तसं कळवा. निश्चितपणाने आपल्या कमेंटचा विचार केला जाईल आणि अतिशय अभ्यासपूर्ण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी क्युरी न ठेवता तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. अजूनही आपल्या वावरी पावरे युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.